आज काय जरी झालं ना तर मी भाऊ हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण कायद्याने हक्कच दिलाय प्रत्येक मुलीला भविष्याचा, आणि कायद्याने हक्कच आहे प्रत्येक मुलीला भावीसाही मिळालाच पाहिजे. आणि मी आज भावीसा घेतल्याशिवाय राहणारच नाही. जाऊ दे, पटकन मला काम ही केलं पाहिजे. जातेच. हायला झाले बाबा एकदाची सगळी ट्रिप गोळा करून. आता बिनकाळजी झालो. ए दादा इकडे ये. लगा तायडे का ग फोन नाही काय ना अचानकच आली. नाही, आता लगा अचानकच इथं आली. पाणी बी नाही तुला द्यायला. नको पाणी बिनी काय नको. बस वाज बस. हे काय ट्रिप गोळा केली, रान नांगरून घेतला तर म्हणलं तापाय ठेवावं. हा हा हा. काय म्हणते बोल की. आता काय करायचंय रानात? आता काय नाही वाय तापून ठेवतो मग ऊस लावतो की. होय, नांगरून घेतलंय आता वाय तापाय ठेवलं. बोल काय म्हणते. तुझ्याच रानात कर, माझं रान तसंच राहू देत पडून. तुझ्याच रानात करण माझं म्हणजे मला काय कळा ना तू काय म्हणते ते. मला माझा भाऊ हिस्सा पाहिजे. तुला 22 म्हणजे तुला जे आता मी एकरभर रान आहे ती करतोय त्यातला अर्धा एकर पाहिजे होय. हो हो. अरे काय बिघडले काय. तू जर असं जर म्हणत बसली की मला अर्धा हिस्सा पाहिजे अर्धा हिस्सा पाहिजे तर या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी तुझा आदर्श घेऊन काय करते ना तसंच करत सुटते ना. मी जर आज असं केलं तर तुला दिले तर. अरे तूच एकटा आई वडिलांना नाही, मी पण आहे. बरं नाही दिलं सगळं तर काय काय. ते तुझंच नाही. नाही दिलं तर काय करशील. नाही दिलं तर कोर्टात मी तुला कसं काय वरती बघ. होय हा लका म्हणजे तू विचार करूनच आलेली दिसते या. हो, विचार करूनच सगळं केलंय. हाय ना. मग एक काम कर,